नर्मदे हर. आज मडियारास म्हणजे आदरणीय वेदांगीताई कुलकर्णींच्या आश्रमापासून ते शेषघाट, हा शेषघाट मी सोडला आहे आणि पूर्व तटावर म्हणजे मोठ्या परिक्रमेच्या याच्यात दक्षिण तटावर आलो आहे तट परिवर्तन करून. आणि आता मी पूर्व तट म्हणजे दक्षिण तटावरची परतीचा प्रवास करतो आहे. मैयाची उत्तरवाहिनी परिक्रमा सर्वात छोटी आहे, ही 12-14 किलोमीटरची आहे. सकाळी मी 8:30च्या नंतरच निघालो होतो आणि आता परतीच्या प्रवासाला आहे. शेषघाटला गेल्या गेल्या त्या महाराजांनी लगेच भोजन करो, लगेच मी थाळी काढली. थाळी असतेच माझी, छोटी परिक्रमा असो मोठी असो, कुठेही जाणं आजकाल थाळी ती सिद्ध थाळी झालेली आहे. ती थाळी माझी असतेच. थाळी काढली, कढी, भात, भाजी, बरबटी आणि आलू, आणखीन म्हणजे बटाटे, आणखीन टमाटरची भाजी आणि भजी होती. आज काहीतरी कशा करता होती भजी मला माहिती नाही. हे असंच छान जेवण जेवलो आहे आता लवकर. आता तिथे मडियारासमध्येही पुजारी जी म्हणून आहे ते सेवेला तिकडं, ते सुद्धा त्यांनीसुद्धा जेवण करून ठेवलं असेल. हे काहीतरी ग्रामदैवत दिसतं आहे. हनुमान आहे का काय आहे, हनुमानासारखं दिसतं आहे, काय पता नाही. हनुमानच आहेत बहुतेक. हो, गदा दिसतात आहेत. पवनसुत हनुमान जी की जय. असे छोटे मोठे देवतं दिसतात. इथे ही मुलं आनंद घेतात आहेत. ग्रामीण जीवन किती सुंदर आहे नाही, परीक्षा नाही, काही नाही, आरामात सगळे आनंद घेतात आहेत. मैयाच्या किनाऱ्यावर उन्हामध्ये आपले आपले कपडे वाळवतात आहेत बहुतेक आंघोळ करून. आणखीन मी या वाटेवरनं उत्तरवाहिनी परिक्रमा करून जातो आहे. उन्हाचा तडाखा आहे पण आनंद आहे. मध्ये मध्ये देवस्थानं आहेत, ही देवस्थानं लागतात मध्ये मध्ये. त्यांना मैयाचं जल चढवायचं जे आपण घेतलेलं आहे ते थेंब थेंब. आणि मैया आहे उन्हाळ्यामुळे वाळलेली आहे, तरीही पहा दोहन. मैया सगळ्यांना सुख देते. किती छान हे चाललेलं आहे. इकडनं सिंचाई करता पहा पाईप टाकलेले आहेत. आणि आज सिंचाईमुळे आत्ता सगळं हे शेत कापलं गेलं आहे. तिकडली शेतं समृद्ध होती, पण शेत जेव्हा कापलेलं नसतं तेव्हा काय समस्या होते, किती चिखल असतो सिंचाईमुळे. याच हे सर्वांना कल्पना आहेच जे लोक परिक्रमा करतात ते. आणखीन मैयाच्या तटावरनं आनंद घेत मी आज एकटाच, कोणीही माझ्याबरोबर परिक्रमेला, उत्तरवाहिनी परिक्रमेला नाही. त्यामुळे मी दिंडोरीची काल झाली परवा आणि काल 2 दिवस दिंडोरीमध्ये खैरदा ते गुसिया घाट, परंतु उत्तरवाहिनी मोठी उत्तरवाहिनी आहे. 26 किलोमीटर जाणं, 13 येणं. पण खूप खडक वगैरे असल्यामुळे 2 दिवसाची परिक्रमा केली. एका दिवसामध्ये झेपत नाही, कारण की चालायला खूप हे कबरी बनलेली आहेत लोकांच्या समाध्या. कबरी म्हणायला नको, मुसलमान आहे की हिंदू आहे काही माहिती नाही आपल्याला. नर्मदे हार, नर्मदे हार. क्या हो रहा है? आनंद ले रहे हो मैया के किनारे. चलो नर्मदे हार, नर्मदे हार. बढ़िया, बच्चे लोग आनंद ले रहे हैं. तर अशा रीतीने उत्तरवाहिनी परिक्रमा ही सर्वांनी करावी. सर्वात छोटी परिक्रमा आहे. काय आहे, यावेळेस इथे खूप शेती पेरून ठेवली, त्यामुळे त्या पेरून त्याला नर्मदे हर करायचं आहे मुलाला. त्या पेरून ठेवलं आहे, त्यामुळे अगदी किनाऱ्यामुळे म्हणून मग खडकाळ जरा वातावरण होतं तिकडं. खडकाळ भागातनं वरतून जावं लागलं, नाहीतर प्लेन आहे. असाच मार्ग आहे जसा हा मार्ग आहे.